नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे रव्याचा ढोकळा। हा ढोकळा वाटीमध्ये बनवला मी, खूप छान लागतो हा ढोकळा। चला बनवूया मस्त मऊ कापसासारखा रव्याचा ढोकळा। बघा किती छान ढोकळा बनला आहे, मस्त कापसासारखा मऊ मऊ। चला तर बनवूया। रवाचा ढोकळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी रवा घेतला, 1 वाटी रवा घ्यायचा। त्याच्यामध्ये साखर टाकायची थोडीशी, चवीपुरतं मीठ टाकायचं, 1 वाटी ताक टाकलं मी, खायचा सोडा टाकायचा चिमूटभर, थोडंसं तेल टाकायचं, गोड तेल। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये। पाणी टाकून मस्त मिश्रण घट्टसर बनवून घ्यायचं। याला 10-15 मिनटं झाकून ठेवायचं। 10-15 मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे रवा मस्त फुगून वरती येतो। कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं। मी ह्या 4 वाट्या घेतल्या, वाट्यांना तेल लावून घेणार आहे। हा ढोकळा मी वाट्यामध्ये बनवणार आहे। वाट्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं। या वाट्याबरोबर तेल लावून घ्यायचं काठाने, म्हणजे लवकर ढोकळा निघतो, म्हणजे वाट्याला जास्त चिटकत नाही। मी पूर्ण वाट्यांना तेल लावून घेतलं। तेल लावल्यानंतर मी 10 मिनिटानंतर ढोकळ्याचं बॅटर काढून घेतलं। बघा किती छान झालेला आहे, रवा मुरलेला आहे। याच्यामध्ये अर्धा पुडी इनो टाकली। इनोला बबल्स बघा किती छान सुटले आहेत। इनो टाकली की लगेच एका साईडने फेटून घ्यायचं आणि लवकर वाट्यामध्ये टाकून घ्यायचं। असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर हे पूर्ण वाट्यामध्ये थोडं करून सगळ्या वाट्यामध्ये टाकून घ्यायचं। थोडं टाकायचं, जास्त वाटी फुल नाही भरायची, म्हणजे कसं ढोकळा फुगून वरती येतो, मग नंतर त्याला जागा राहत नाही। टाकून घेतलं मी सर्व वाट्यांमध्ये। लवकर टाकायचं, कारण इनो टाकल्यानंतर ते इनो लवकर ते फेस होतो ना, त्याच्यामुळे लवकर टाकायचं। तोपर्यंत पाणी पण उकळी आलेली आहे। नंतर याच्यामध्ये वाट्या ठेवून घ्यायच्या कढईमध्ये। वरतून झाकण ठेवायचं, व्यवस्थित ठेवून घ्यायच्या ह्या वाट्या। पूर्ण बाजूने गॅस ढोकळा शिजला पाहिजे। याच्यावरती ढाकण ठेवून घ्यायचं, 15 मिनिटं शिजू द्यायचं। 15 मिनिटं लागतात हा ढोकळा बनवण्यासाठी। 15 मिनिटानंतर ढाकण काढायचं, शिजला का बघायचं चाकूच्या साहाय्याने। चाकू क्लीन निघला की शिजला हा ढोकळा। थंड होऊ द्यायचं। थंड होतो तोपर्यंत आपण तडका बनवून घेऊया। तडका बनवण्यासाठी पातेल्यामध्ये तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरं, मोहरी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। साखऱ्या आणि थोडंसं पाणी घेऊन याच्यामध्ये टाकायचं। खूप टेस्टी लागतो हो साखर ते। त्याला मस्त उकळी येऊ द्यायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर वाटी थंड झाल्यानंतर हा ढोकळा वाटीत मधला काढून घ्यायचा एका ताटामध्ये। बघा किती सहजच निघतो हा ढोकळा। अशा पूर्ण वाट्या मी काढून घेणार आहे। चाकूच्या साहाय्याने तुम्ही याच्या वड्या पाडू शकता। याच्या मी वड्या पाडून घेणार आहे। खूप छान लागतो हा ढोकळा, बघा किती गरम आहे। तुमच्या मुलांना खूप आवडेल। आता याच्यावरती आपण तडका केलेला याच्यावरती टाकून घ्यायचा। खूप चविष्ट लागतो हा ढोकळा।
तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.